भाजप मोठ्या संख्येने सत्तेत असताना दुसरीकडे त्यांच्याच किरीट सोमय्या यांना मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांविरोधात आंदोलन करावं लागतंय। यावर मनसेसह काही सत्तेतील नेत्यांनीच सोमय्यांच्या आंदोलनावर टीका केली आहे। पाहूया। कधी हातोडा मोहीम हाती घेऊन अनधिकृत बांधकामांच्या विरोधात एल्गार पुकारणाऱ्या भाजपच्या किरीट सोमय्यांनी आता मशिदींवरच्या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधाची मोहीम हाती घेतली आहे। विशेष म्हणजे हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असल्याचा दावा असतानाच स्वतः भाजपच्याच किरीट सोमय्यांना मुलंड पोलीस ठाण्याच्या बाहेर भोंग्याच्या विरोधात ठिय्या आंदोलन करावं लागतं। पोलिसांना सोमय्यांनी धारेवर धरत अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात निषेध नोंदवला। हमारे सब कार्यकर्ता वहाँ मुलंड पुलिस स्टेशन के सामने आज ठिया आंदोलन करने वाले हैं। 17 अप्रैल तक ये भोंगे रहे कहते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा तोपर्यंत हलणार नाही। ते सगळे भोंगे जप्त करून मुलंड पोलीस स्टेशन मध्ये जमा करा आणि त्यांची परवानगी रद्द करा। किरीट भाई आगे बढ़ो, किरीट भाई संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सर क्या प्रतिक्रिया देना चाहेंगे? कुछ नहीं, ये अनधिकृत मस्जिद और अनधिकृत लाउड स्पीकर भोंगे जब तक महाराष्ट्र से हटाएंगे नहीं तब तक हमारा यह आंदोलन जारी रहेगा। त्यांनी मागे सांगितलेलं आहे सगळ्याला। आताच मी सांगितलं की नियमाचं पालन आपण करावं। बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेप्रमाणे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे। सगळे कायद्यानं राज्य चालत नाही, मानसिकताच माणसाची बदलली पाहिजे की मी काम करत असताना, मी गाडी चालवत असताना, मला काही करत असताना माझा त्रास दुसऱ्याला होणार नाही ही खबरदारी आपण घ्यायची आहे। मग असे अनेक पक्षांमध्ये काही लोक असतात 4-2। महाविकास आघाडी सरकार असताना राज ठाकरेंनी सुद्धा भोंग्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं। मात्र आता 3 वर्षापासून भाजप युतीचं सरकार सत्तेत असताना गेल्या आठवड्यातही पोलिसांना सोबत घेत सोमय्यांनी पवईमध्ये भोंग्याच्या विरोधात आवाज उठवला होता। मुलुंड पोलीस स्टेशन पुढे कारवाई करणार, करावी लागणार रद्द। पोलिसांनी किरीट सोमय्या यांना रस्त्यावरून साईडला काढत या ठिकाणी पोलीस स्थानकामध्ये आणल्याचं पाहायला मिळतंय। किंवा इतर लोकप्रतिनिधी बोला ते या मशीद भोंग्यांना समर्थन करताना आणि लँड जिहादला कुठेतरी पाठराखण करताना दिसतात। पोलिसात तक्रार करणार आणि त्या अधिकारी किंवा त्या नेत्यांना जेलमध्ये पाठवून दाखवणार। सत्तेत असताना स्वाभाविक आहे, लोकांमध्ये जागृती आणायची आहे, लोकांची भीती दूर करायची आहे। महाविकास आघाडीच्या काळात भोंगे निघत नव्हते, मात्र महायुतीच्या काळात ती स्थिती पाहायला मिळते। आता आहे की बघा, मी तुमची क्षमा मागतो, मशिदीवरील भोंगे मी बंद करून दाखवणार। रोज सकाळचा 9 वाजेचा भोंगा बंद करायचा तर तुम्ही करावं लागणार। किरीट सोमय्यांनी भोंग्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। मशिदीवरचे भोंगे काढा ही आमची पूर्वापार मागणी होती। त्यासाठी हजारो केसेस सोमय्यांच्याच हिंदुत्ववादी सरकारने आमच्यावर टाकल्या होत्या। आता किरीट सोमय्यांना स्वतःलाच हे आंदोलन करावं लागतंय। यावरून पुन्हा एकदा आम्ही हिंदुत्ववादी आहोत हा फक्त या सरकारचा दिखावा आहे हे सोमय्यांनी सिद्ध करून दाखवलं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।